पिठोरीची कहाणी। आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावण अमावस्येला वडिलांचं श्राद्ध असे। ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेवर मूल मरून जाई। असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात। 7व्या वर्षी असंच झालं तेव्हा सासरा रागवला। ते मेलेलं मूल तिच्या ओटीत घातलं व तिला हाकलून दिलं। ती एका मोठ्या अरण्यात आली। तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली। तिची चौकशी केली। ती म्हणाली, आलीस तशी लवकर जा, नाहीतर झोटिंग येऊन तुला खाऊन टाकेल। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्यासाठीच मी इथे आली आहे। असे म्हणून तिनं आपली सर्व हकीकत सांगितली। आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली। तेव्हा झोटिंगाच्या बायकोनं तिला धीर दिला, अशीच थोडीशी पुढे जा, तिथे तुला शिवलिंग दिसेल। तिथे एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजा करायला येतील। खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे असं म्हणून विचारतील। तेव्हा मी आहे म्हणून पुढे जा। तुला पाहतील, तुझी चौकशी करतील, तेव्हा तू सगळी हकीकत सांग। ब्राह्मणाच्या सुनेनं बर असं म्हटलं व पुढे गेली। बेलाच्या झाडाजवळ उभी राहिली। शिवलिंग दिसलं। शेजारच्या झाडावर ती बसून राहिली। रात्र झाल्यावर नागकन्या, देवकन्या अप्सरांसह आल्या। त्यांनी शिवलिंगाची पूजा वगैरे केली आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं। त्याबरोबर ती खाली उतरली। मी आहे म्हणाली। तिची विचारपूस केली। तिनं सर्व हकीकत सांगितली। तिच्या मुलांना जिवंत केलं, तिच्या हवाली केले। पुढं तिला हे व्रत सांगितलं। 64 योगिनींची पूजा करायला सांगितली व मृत्युलकी हे व्रत करण्यास सांगितलं। तसं तिनं विचारलं, ह्यानं काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात। त्यांना ती नमस्कार करून निघाली। ती आपल्या गावात आली। ब्राह्मणानं आपल्या सुनेवरून आणि मुलांवरून मूठभर तांदूळ व तांब्याभर पाणी ओवाळून टाकून दिले। मोठ्या प्रेमानं तिला घरी घेतलं। तिनं सर्व हकीकत सांगितली। सर्वांना खूप आनंद झाला। मुलाबाळांसहित सुखाने, आनंदाने, समाधानाने राहू लागली। ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।